कोटीचा निधी काय काही योजना या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात, त्याला भारत सरकार अनुदान मिळतं. म्हणून काही काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा साठलेली रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादांनी आता मागणी केली म्हणून तो की सामाजिक विभाग निर्माण सध्या ते सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आधीच प्रस्ताव दिला आता. तो फक्त आता सीएम साहेबांकडे यार सँक्शन करून आपण तो स्वतंत्र प्रस्ताव करणं, कारण त्यांना मनुष्यबळ द्या. तुम्ही सोपं करा. दादांची मागणी योग्य आहे, आम्हाला स्वतंत्र तुम्ही सोपं करा. पोरं शिकलेले निवडी झालेल्या विशेष बाब सरकारला अधिकार आहे, तेव्हा राहायचे त्यांच्याकडे अधिसंख्या पदं निर्माण करून टाकायचे पूर्वलक्षीप्रमाणे आणि त्यात ते समाविष्ट होऊन जातील ते पोरं. ईडब्ल्यूसी बोलायचे महावितरण परिसर बसतील, ईडब्ल्यूसी सीबीसी दोन्ही पण घेते. महावितरणाला बसतील बोलायचे. पोलीस भरती नाही, फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे. सांगलीचं उदाहरण तरी जाणून घ्या तुम्ही एकदा, 124 तरी पण ते जाणून घ्या. पोलीसचे ना पीएस आहेत ते. साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे पोलीस शिपाई वगैरे पोलीस शिपाई पोलीस विभाग एमएससीबी सगळे 400च्या आसपास आहे. 444 आहे ना माझ्याकडे अर्ज आहे. 2,000 नाहीये, ते 444 आहे. मला माहिती, मी रोज पाहतो भेटून. पाटील साहेब, दादांनी आता सांगितलं ना, पुरवणीशी सांगितलं सांगलीमध्ये दाखला मिळालाय पण व्हॅलिडिटी दिली नाही, पोरगं PSI झाले. दिग्विजय मोरे त्याचं नाव आहे. ठीक आहे ठीक आहे. ते अधिसंख्या पद निर्माण करून ते विषय विठोबा साहेब ते संपून घ्यायचे बेसिक प्रस्ताव तयार करून ईडब्ल्यू करून आपलं पाठवून ते तुमचे जे कागद आहेत ते आणा द्या. पत्र परत ते आणा द्या. आपल्याला आता आपला विषय राहिलाय आपल्याला, कारण पटापट उरकायला लागेल. वेळ माझ्याकडे बी आज कमीच आहे, कारण आराम करायला खूप पण हे करून गेलं पाहिजे. काय पदावर आहे मुंबई पोलीस भरतीचा 424 लोक आहेत. आणि बऱ्याच आंदोलकांना वाटतं इस्तेमाल नको वाटते पोरं. मग त्या साहेबांना म्हटलं MIDC कंपनी महाजनची घ्या म्हटलं तुम्ही दिलाय. नाही पण ते होत नाहीये ना, माझं आंदोलन कशामुळे नुसतं दिलंय होत नाहीये. स्थापन करायचं होत नाहीये ते. आमचं तेच म्हणणं आहे साहेब, आमचं घरानं काय आहे आमचं त्याच्या आणल्यावर सगळा आरडा सुरू झाला. शांतपणा 2-3 विषय राहिलेत ना. पाणी 2-3 विषय राहिलेत ना. MPCच्या पोरांचा एक विषय राहून गेला. काय आपण जी मागणी केली होती ना, वय मर्यादा वाढवली 1 वर्ष, ती जी जाहीर गोष्टी आल्यामुळे जाहिरात आणि ते आपल्या सारथीचे जे आहेत ना, ते बऱ्याचशा योजना जवळपास 80,000 विद्यार्थ्यांच्या आपल्या शिष्यवृत्ती चालू करतो आपण, चालू करायला मान्य केलं. ते जे 8वी पासून 10वी पर्यंत शिष्यवृत्ती देतो आपण 8वी 10वीला, ते आता कमी बरेच मागं लागून 80,000 पोरांनी मिळत होती, ती बंद झाली. कारण ते सगळे आपल्या शिष्यवृत्ती सगळ्या थांबून गेल्या. आता सारथीची आपण मागणी केल्याप्रमाणे ते सीएम साहेबांनी मान्य केलं, त्याची टोटल पुनर्रचना आपण करतो शकतो सारथीची. आता ही काय ती गती मिळाली नाही, सारथी गती नव्हती, करू आपण त्या सारथीच्या त्या योजना सुरू होणं लय गरजेचं. सारथीच्या योजना 80,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या शिष्यवृत्ती थांबल्या. ते होणं महामंडळाचे आपल्या कर्तव्य नाहीये. ते काय अधिकारी नुसते हो म्हणतात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे प्रकरण मंजूर झाले, काय झालं की बजेटरी जेवढी प्रोव्हिजन होती ना, त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुरी दिली. आता व्याज परतावा मागू राहिला. म्हणजे काय झालं की थोडंसं त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता ज्याला इम्बॅलन्स ते त्याच्यावर सीएम साहेब म्हणजे ठीक आहे, यावेळी खासबा म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता या वस्तूवर बजेट किती आहे, समजा 100 कोटी बजेट आहे, तुम्ही 400 कोटीची जबाबदारी घेऊन आता मग वाढून जबाबदारी वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना.
तरी 150 कोटी रुपये गेल्या थोडी आठवड्यात तिचा देवी संगीत झाली तर ते मुख्यमंत्री मोदी म्हटले मी करून देतो म्हणजे आता एक वर्ष आपण सुरू पण आता